Hello, students. Welcome to the मस्के कोचिंग क्लासेस. मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे चॅप्टर वाईज ॲनालिसिस ऑफ 12वी सायन्स. म्हणजे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना चॅप्टर वाईज ॲनालिसिस आपल्याला दिलेलं आहे. मग चॅप्टर किती मार्काचा आहे, सेकंड किती मार्काचा चॅप्टर आहे, कोणता चॅप्टर महत्त्वाचा आहे, खास करून हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर जे विद्यार्थी आता 11वीतून 12वी सायन्समध्ये जाणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा सर्वांनी काय दिले आपल्याला. मस्के कोचिंग क्लासेस भागवत फाउंडेशन संचालित विश्वास, रिझल्ट आणि सातत्य म्हणजेच मस्के कोचिंग क्लासेस. आता याच्यामध्ये बघा टोटल 15 चॅप्टर आहेत. तर 15 चॅप्टर पैकी कमीत कमी 7 चॅप्टर इतके सोपे मित्रांनो की तुम्हाला ते सहज येतील. 10वीला समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर 35% असतील तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा येतील. 11वी सायन्सच्या मॅथपेक्षा 12वी सायन्सचं जे मॅथ आहे ते एकदम सोपं आहे. 12वी सायन्स 12 सायन्समध्ये 15 चॅप्टर पैकी 7 चॅप्टर एकदम सोपे आहेत. चॅप्टर मार्क्स विथ ऑप्शन आणि थेरम. कोणत्या चॅप्टरला थेरम आहे किंवा नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला लक्षात आलं पाहिजेत. आपण काम केलं पाहिजेत. कामावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजेत. आता नेम ऑफ द चॅप्टर. आता चॅप्टरचे नाव बघा. मॅथमॅटिकल लॉजिक आहे, मॅट्रायसेस आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, लाईन अँड प्लेन, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन, LPP, linear programming problem, differentiation, applications of derivative, indefinite integration, then differential equation, probability distribution आणि binomial distribution. असे 15 चॅप्टर आहेत. या 15 चॅप्टर पैकी आपल्याला 7 चॅप्टर एकदम सोपे. आता पार्ट 1 मध्ये बघा. पार्ट 1 मध्ये काय आहे, मॅथमॅटिकल लॉजिक एकदम चांगल्या प्रकारे करायचं आहे. तो लक्षात ठेवायचा आहे. कोणता, याला डबल स्टार केलं मी. मॅथमॅटिकल लॉजिक सगळ्यांसाठी सोपा चॅप्टर एकदम. म्हणजे 12वी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत किंवा 11वी सायन्समधून आता जे 12वी सायन्समध्ये जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅप्टर एकदम महत्त्वाचा आहे. तो आपल्या लक्षात आला पाहिजे. दॅन आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेस नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर. वेक्टरच्या शेवटच्या 3 एक्सरसाइज, वेक्टर जे आहे आणि त्याच्या शेवटच्या 3 एक्सरसाइज महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला येऊ शकतं परफेक्ट. नंतर लिनियर प्रोग्रॅमिंग. एकच स्टार करतो वेक्टरला. LPP लिनियर प्रोग्रॅमिंग. LPP लिनियर प्रोग्रॅमिंग. दॅन पार्ट सेकंड मध्ये काय काय बघा. ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. हा एकदम सोपा चॅप्टर आहे आणि याच्यामधली एकच एक्सरसाइज आहे. तीच एक एक्सरसाइज आपण जर चांगल्या प्रकारे केली तर आपल्याला चांगले मार्क पडू शकतात, लक्षात येऊ शकतं. दॅन डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. जे स्टार केलेले चॅप्टर आहे मित्रांनो ते चॅप्टर एकदम परफेक्ट करायचे. एकदम परफेक्ट. टोटल मार्क्स आहेत 112. तुम्हाला घ्यायचे 112 पैकी किती, 80 मार्क. पेपर सोडवताना विथ ऑप्शन सोडवायचा. ह्या चॅप्टरला जे स्टार केलेले चॅप्टर तर विद्यार्थी मित्रांनो हे चॅप्टर्स तुम्हाला लगेच आयडेंटिफाय होतील, लगेच येतील. नाहीतर आपण कसं आहे, सगळेच विद्यार्थी पेपरला येतात, सगळेच विद्यार्थी अभ्यास करतात, पण आपण कसा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करणार आहे, कशी टेक्निक इथं वापरणार आहे ते महत्त्वाचं आहे. आता मार्क्स विथ ऑप्शन चॅप्टर आहे 8 मार्काला. मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसिस आहे 6 मार्काला, ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे 10 मार्काला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क्स, वेक्टर्स 10 मार्काला आहे, लाईन अँड प्लेन वेक्टर्स 12 मार्काला आहे, लाईन अँड प्लेन 10 मार्काला आहे, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम 4 मार्काला. एकच प्रॉब्लेम येतो मित्रांनो, ओनली 1 प्रॉब्लेम, लास्ट एक्सरसाइज. नंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन 10, डेफिनाइट इंटिग्रेशन 6,
डिफरेंशिएशन ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह 9 डेफिनाइट इंटिग्रेशन 6 ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन हे 4 मार्काला आहे. डिफरेन्शियल इक्वेशन हे 8 मार्काला आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्काला आहे आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा किती मार्काला आहे 5 मार्काला आहे. आता याच्यामध्ये जे स्टार केलेले चॅप्टर आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी करायचे. पहिलं चॅप्टर, दुसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टरची 3 एक्सरसाइज करायच्या शेवटच्या, ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ह्या ज्या 3-4 ॲक्टिव्हिटी आहे, 3 जे 6-7 चॅप्टर आहेत हे तुम्हाला परफेक्ट करायचे. आता कोणकोणत्या चॅप्टरला थेरम्स आहेत. आता बघा इथं थेरम्स, मग सगळ्या चॅप्टर थेरम आहेत का? नाहीत. फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला थेरम आहे पार्ट 1 मध्ये, वेक्टर्सला आहे, लाईन अँड प्लेनला आहे, लाईन अँड प्लेन. ह्या 3 चॅप्टरलाच थेरम आहे. यस म्हणजे काय आहे, त्या चॅप्टरला थेरम आहे. नो म्हणजे काय, त्या चॅप्टरला थेरम नाहीये. इकडे बघा, डिफरेंशिएशनला थेरम आहे. देन इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन त्याला एक थेरम आहे. बाकी चॅप्टरला थेरम नाही आहेत. म्हणजेच काय, पार्ट 1 मध्ये 3 चॅप्टरला थेरम आहे. पार्ट 2 मध्ये सुद्धा 3 चॅप्टरला थेरम आहे. मग आता हे आपल्याला येत असताना, लिहित असताना आपण टेक्निक वापरतो, त्या टेक्निक यूज करता आल्या पाहिजेत, आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. मग हे खूप खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला मार्क्स ऑप्शन दिलेले आहेत, थेरम्स दिलेले आहेत. कोणकोणत्या चॅप्टरला थेरम आहेत? फक्त 3. मॅथमॅटिकल लॉजिक, नंतर याला थेरम नाही आहे मित्रांनो. थेरम फक्त कशाला आहे बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि वेक्टर्स पार्ट 1 मध्ये. मग आता हे सोडवायचे टेक्निक कोणकोणते आहेत, कसे आहेत ते आपल्याला लक्षात येतात. हा झाला तुमचं ॲनालिसिस, चॅप्टरचं ॲनालिसिस, चॅप्टर वाईज ॲनालिसिस. टोटल 15 चॅप्टर आहेत. मार्क्स विथ ऑप्शन आहेत आपले किती टोटल 8, 6, 10 करून 112 मार्क्स टोटल विथ ऑप्शन. आणि 3 पार्ट 1 मध्ये थेरम आहेत आणि 3 चॅप्टरला पार्ट 2 मध्ये थेरम आहेत. ते आपण लक्षात घ्यायचे, लिहायचे, टेक्निक वापरायची, तर ते आपल्या लक्षात राहील. ओके, बाय बाय, थँक्स.